हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण हेल्दी आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. लहान बाळांसाठी सुद्धा हेल्दी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर आजारी पेशंटसाठी सुद्धा खूपच हेल्दी रेसिपी आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून झाल्यानंतर ते अर्ध्या तासासाठी मी भिजवून ठेवलं होतं. त्याचबरोबर आपल्याला इथे एक मीडियम आकाराचा कांदा वापरायचा आहे आणि 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ वापरणार आहोत आणि अर्धा चमच हळद, अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरं वापरणार आहोत. चला तर मग आता आपण प्रथम कांदा चिरून घेणार आहोत. तर कांद्याचा आपण मागचा आणि पुढचा देठ काढून घेऊन कांदा आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत. कांद्याचा जो हा व्हाईट कलरचा भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत, कारण जर तो काढला नाही तर त्याची चव वेगळी लागते, म्हणून आपण तो व्हाईट कलरचा भाग काढून टाकणार आहोत. कांद्याला जर काळ्या कलरची काजळी असेल तर कांदा आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत. कांदा चिरून झालेला आहे. आता टोमॅटोचं सुद्धा आपण देठ काढून घेऊन टोमॅटोसुद्धा इथे आपण बारीक चिरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर पहा, इथे कांदा आणि टोमॅटो चिरून झाले. आता आपण गॅसवर कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमच मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. आपण इथे अगोदर कढीपत्त्याची पानं घातली नाही, तेलामध्येच कढीपत्त्याची पानं घातली तर कढीपत्ता तडतडून अंगावर उडायची भीती असते, म्हणून आपण कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचं. आता आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेऊ. त्यानंतर अर्धा चमच जिरा घालून घेऊ. आपण इथे जिरा अगोदर घातलं नाही. जिरं जर अगोदर घातलं तर जिरं करपून जातं आणि मग रेसिपीला व्यवस्थित टेस्ट येत नाही, म्हणून आपण इथे जिरं कांदा आणि टोमॅटो घालून झाल्यानंतर घातलं. आता आपण कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे कांदा मस्त गुलाबी कलरचा झालेला आहे. कांदा छान मस्त असं फ्राय झाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण प्रथम तेलामध्ये अर्धा चमच हळद घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घालून घेऊ. त्यानंतर भिजत घातलेली डाळ आणि तांदूळ आपण कुकरमध्ये घालून घेऊ. आता आपण इथे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून तांदूळ तेलामध्ये एक अर्धा मिनिटासाठी आपण फ्राय करून घेणार आहोत. कोणताही पदार्थ आपण शिजवताना अगोदर स्लो गॅसवर तेलामध्ये अर्ध्या मिनिटासाठी फ्राय करून घेतला म्हणजे त्या पदार्थाला छान तेल सुटलं की त्या पदार्थाला टेस्टसुद्धा छान येते. आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कुकरमध्ये घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अर्धा मिनिट झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे डाळ आणि तांदळाला किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. छान असं मस्त फ्राय करून झालेलं आहे. असं तेल सुटल्यानंतर आणि छान कलर आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता आपण कुकरमध्ये जवळजवळ 2.5 ग्लास गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी घालणार आहोत. आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला जर कोणताही पदार्थ शिजवताना पाणी घालायचं असेल तर शक्यतो गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी घालायचं, म्हणजे कसं त्या पदार्थाला छान एक संगपणा येतो आणि असं पाणी पाणी वाटत नाही आणि तो पदार्थसुद्धा लवकर शिजतो, म्हणजे आपलं वेळसुद्धा वाचतो. कमी वेळामध्ये आपली झटकन आणि पटकन रेसिपी तयार होते. आता आपण कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम फास्ट करून आपण 1 शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून 5 मिनिटासाठी आपण राईस शिजवून घेणार आहोत. आता आपण कुकरची एअर गेल्यानंतर म्हणजे कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण खोलणार आहोत. आता आपण राईस एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे राईसला खूप छान रंग आलेला आहे आणि 5 मिनिटातच राईस तयार झालेला आहे. आपल्याला जर खूप भूक लागली असेल आणि काहीतरी झटकन आणि पटकन करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि त्याचबरोबर या राईससोबत तुम्ही लोणच्याची फोड किंवा पापड तळून सुद्धा घेऊ शकता.
आणि जर कैरीचा सीझन असेल तर तुम्ही लोणच्याऐवजी कैरीचा सुद्धा इथे वापर करू शकता. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी, आणि त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा ही हेल्दी रेसिपी आहे. जर पोटाचे आजार असतील तर आपल्याला जर हलका आहार घ्यायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी सुद्धा तयार करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.